नमस्कार. मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण दहीचा तडका रायता बघणार आहोत, जो बनवायला सोपा आहे आणि खाण्यासाठी खूप मस्त लागतो. चला तर बघूया. दहीचा तडका रायता बनवण्यासाठी इथे डाळिंबाचे दाणे घेतले आहे, एक टोमॅटोला बारीक चिरून घेतला आहे, एक काकडी घेतली आहे, तिला किसणीने किसून घेतला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरा पावडर, पिठी साखर, साधं मीठ, काळं मीठ, दूध, दही घेतलं आहे पावशर, हिंग, मोहरी, हिरवी मिरचीला बारीक चिरून घेतला आहे, ताजा कढीपत्ता घेतला आहे, तेल. रायता बनवण्यासाठी एक भांडं घेतलं आहे. आता यामध्ये दही ओतून घेऊया. तर इथे पावशर दही आहे. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. तर बीटरच्या मदतीने अशा प्रकारे याला चांगलं मिक्स करायचं आहे. याला मिक्सरमध्ये फिरवण्याची गरज नाही, बीटरनेही खूप मस्त मिक्स होतं. मिक्सरमध्ये फिरवलं तर हे थोडंसं पातळ होतं. इथे दही थोडंसं आंबट आहे, तर आंबटपणा कमी करण्यासाठी इथे दूध ॲड करत आहे अर्धा कप. तुमचं दही जास्त आंबट नसेल तर दूध नाही टाकलं तरी चालेल. आता चांगलं मिक्स करून घेऊया. दुधाला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो, किसलेली काकडीचं पाणी मी साईडला काढून घेतलं आहे. पाणीही यात टाकलं तर रायता पातळ होतो. डाळिंबाचे दाणे टाकले आहे, पाव चमचा काळं मीठ टाकलं आहे, पाव चमचा टाकूया साधं मीठ, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. पिठी साखर टाकणार आहोत 2 ते 2.5 चमचे. तुम्हाला गोड जास्त आवडत असल्यास तुम्ही पिठी साखर अजून थोडीशी ॲड करू शकता. जिरा पावडर टाकूया अर्धा चमचा. जिरा पावडरने खूप मस्त चव येते रायत्याला, तर अशा प्रकारे जिरा पावडरही टाकली आहे. आता आपण याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तर एकदा सर्व वस्तू चांगलं मिक्स करून घेऊया. हा रायता बनवायला सोपा आहे. तुम्ही याला चपातीसोबत, पराठ्यासोबत, खिचडी किंवा पुलावसोबत खाऊ शकता. खूप मस्त लागतो. असा खाल्ला तरीही खूप मस्त लागतो. आता तडका बनवण्यासाठी इथे एका छोट्या पातेल्यामध्ये 2 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तेल गरम झालं आहे. यामध्ये टाकूया अर्धा चमचा मोहरी तडतडली की लगेच टाकूया थोडंसं हिंग, ताजा कढीपत्ता टाकूया. यामध्ये टाकूया हिरवी मिरची. तर इथे 1.5 हिरवी मिरचीला बारीक चिरून घेतला आहे. आता इथे तडका तयार आहे. हा तडका टाकूया रायत्यावर. दहीचा तडका रायता बनवायला सोपा आहे. अगदी 2 मिनिटात हा तयार होतो व खूप चविष्ट बनतो. तर अशा प्रकारे इथे दहीचा तडका रायता तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. त्याचप्रमाणे डाळिंबाचे दाणे टाकूया. तर तुम्हीही नक्की ट्राय करा. दहीचा तडका रायता खूप मस्त लागतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.